नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एफ-आर-पीची शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 13,000 कोटी रुपये जमा करण्यात आले. 57 कारखान्यांनी दिली 100% रक्कम, मात्र अजूनही 2,768 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या 2025-26च्या ऊस गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊसाची रास्तानी किफायतशीर किंमत तथा एफ-आर-पीची ऊसतोडी वाहतूक खर्चासह सुमारे 13,106 कोटी रुपये जमा केले आहेत. अद्याप शेतकऱ्यांचे 2,768 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आलेली आहे. साखर आयुक्तालयाच्या 31 डिसेंबर 2025चा एफ-आर-पीचा ताजा अहवाल तयार झाला आहे. त्यामध्ये 196 साखर कारखान्याचा हंगाम सुरू त्यांनी 408,77,000 मेट्रिक टना इतके गाळप पूर्ण केले आहे. त्यापोटी ऊसतोडणी वाहतूक खर्चासह देय एफ-आर-पीची रक्कम 15,874 कोटी रुपये. प्रत्यक्षात कारखान्यांनी 13,106 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत, तर 2,768 कोटी रुपये अद्याप देणे बाकी आहेत. सद्यस्थितीत एफ-आर-पीची 100% रक्कम 57 कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे, मात्र उर्वरित कारखान्यांकडून संपूर्ण एफ-आर-पीची रक्कम दिली गेलेली नाही. त्यामध्ये एफ-आर-पीची थकीत रक्कमेची आकडेवारी पाहता 80 ते 99% रक्कम 40 कारखान्यांनी, 60 ते 79% रक्कम 50 कारखान्यांनी आणि 0 ते 59% रक्कम ही 49 कारखान्यांनी दिली आहे. म्हणजेच उर्वरित एफ-आर-पीची रक्कम एकूण 139 कारखान्यांकडून देणे बाकी आहे. विलंबाने दिलेल्या एफ-आर-पीच्या रकमेवर व्याज आकारणी. साखर कारखान्यांनी 14 दिवस विलंबाने एफ-आर-पीची रक्कम दिल्यास व्याज देण्याची कायदेशीर मागणी शेतकरी संघटनांकडून साखर आयुक्तालयाकडे केली जात आहे. गत वर्षीच्या हंगाम 2024-25 मधील एफ-आर-पीच्या रकमेवरील व्याजाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तसेच यंदाही स्थिती कायम असल्याने 15% व्याजावर साखर आयुक्तालय काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले. शिवाय शेतकरी संघटना आणि आंदोलनाची भूमिकाही त्यावरून अवलंबून राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 57 कारखान्यांनी दिली 100% रक्कम, मात्र अजूनही 2,768 कोटी रुपये थकीत आहेत, तर एफ-आर-पीचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 13,000 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीच्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.